तर आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर बद्दल माहिती पाहणार आहोत। हे चॅप्टर जर पाहिलं तर विथ ऑप्शन म्हणजेच मॅक्झिमम 12 मार्काला येते वर्ग 10 मध्ये। टोटल चॅप्टर आहे त्यातले 6, त्यातला हा फर्स्ट नंबरचा चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याची डेफिनेशन आहे अन इक्वेशन विच कंटेनिंग टू व्हेरिएबल। त्याच्यात काय असले पाहिजे, त्यातला कंटेंट किती असले पाहिजे, 2 व्हेरिएबल। व्हेरिएबल म्हणजेच ए पासून झेड पर्यंतचे 2 अल्फाबेट असले पाहिजे। डिग्री ऑफ एच म्हणजेच त्यांचीच कशाची, व्हेरिएबलची डिग्री जी असेल तर त्यात व्हेरिएबलची डिग्री जी असेल ती किती असेल पाहिजे, त्यात 1 असेल तर त्याला काय म्हणणार आपण, त्यातला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। इन शॉर्ट व्हेरिएबल जर पाहिले तर व्हेरिएबल 2 असा, व्हेरिएबल म्हणजेच ए टू झेड एनी 2 अल्फाबेट त्याच्यात यूज असायला पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यात जर पाहिले तर डिग्री दोघांची, पण जे 2 व्हेरिएबल लावणार त्या दोघांची डिग्री जर पाहिले तर 1 असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ही डेफिनेशन याच्यात शॉर्टकट, व्हेरिएबल किती 2, ए टू झेड 2 तुमचे अल्फाबेट असेल त्याच्यात इक्वेशन मध्ये, आणि दोन्ही अल्फाबेट यूज करणार म्हणजेच व्हेरिएबल यूज करणार, त्या व्हेरिएबलचा पॉवर किती 1 असेल तर त्याला म्हणणार तुम्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। याचा असतो जनरल फॉर्म, त्याला स्टँडर्ड फॉर्म पण म्हणतात। ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल 0। याच्यात जर पाहिला तर याचा काय तो जनरल फॉर्म आहे, कशाचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा। चॅप्टरचं नाव आहे तुमचं लिनियर इक्वेशन। लिनियर म्हणल्यानंतर त्याचा पॉवर किती असावा, त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल म्हणजेच व्हेरिएबल त्याच्यात 2। आता या ठिकाणी तुमच्याकडे इथे तुम्हाला सगळेच एबीसीडीचे अक्षर दिसतात, परंतु त्यामध्ये असणारे तुमचे जे आहे ए बी अँड सी, या ठिकाणी असेल तुमचे काय, रियल नंबर। आता रियल नंबरच्या पण काही अडचणी असेल, रियल नंबर म्हणजेच काय, प्लस मायनस फ्रॅक्शन, हे जे असेल त्या ठिकाणी एबीसीच्या ठिकाणी काय असेल तुमचे नंबर असतील। त्याच्यानंतर एक्स अँड वाय या ठिकाणी काय म्हणून येईल तिथं व्हेरिएबल, एक्स अँड वाय, एक्स आणि वायच्या ठिकाणी तुमचे प्रत्येक वेळेस तिथं कोणतं तरी अल्फाबेटच असेल, एबीसीच्या ठिकाणी काय असेल तुमचे तिथं नंबर असतील। परंतु तुमचं ए आणि बी हे फक्त 0 नसणार आहे कधीच, त्याच्या ठिकाणी प्लस मायनस फ्रॅक्शन पॉइंट मधले कोणते नंबर येतील, फक्त 0 नसणार। कशामध्ये, ए अँड बी इज नॉट इक्वल टू 0। हा जनरल फॉर्म आहे त्यातला एक्स प्लस बी वाय प्लस सी, हा जनरल फॉर्म आहे त्यातला ए बी सी या 3 ठिकाणी, म्हणजेच ए बी सी या 3 ठिकाणी तुमचे नंबरच असतील प्रत्येक वेळेस। एक्स आणि वायच्या ठिकाणी प्रत्येक वेळेस जर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं जर गणित असेल तर त्या ठिकाणी व्हेरिएबलच वापरेल असेल। आता एक्झाम्पल जर घेतलं तर आता ए बी सी याच्या ठिकाणी कोणते नंबर टाका, 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल 0। एकदा ए च्या ठिकाणी 2 टाकले, एक्स ला एक्स ठेवला, प्लस ला प्लस ठेवला, बी च्या ठिकाणी त्या 3 टाकले, वाय प्लस सी म्हणजे तुमचं ए बी सी याच्या ठिकाणी काय आले तुमचे तिथे नंबर आले, एक्स वाय च्या ठिकाणी काय आले तुमचे व्हेरिएबल आले। आता तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला या फॉर्म मध्ये पण इक्वेशन दिसतंय, कधी कधी तुम्हाला असं पण दिसतं 2x प्लस 3y, म्हणजेच तुमचे एक्स वाय म्हणजेच व्हेरिएबल तुमच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला नंबर, हा प्लसचा अदर साईडला गेला, प्लसचा अदर साईडला गेला काय होईल तिथं मायनस, म्हणजे तुमचं हे आणि हे इक्वेशन आहे, फक्त त्याला फॉर्म चेंज केला आपण। म्हणजेच इथं काय केला तुम्ही, व्हेरिएबल 1 साईड केला, नंबर 1 साईड केला। म्हणजेच अशा प्रकारचं जर असेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। याच्यात 2 व्हेरिएबल तुमची डेफिनेशन इथं प्रूफ होते। डेफिनेशन मध्ये काय लागतं आपल्याला, व्हेरिएबल 2 लागतात, डिग्री त्यांची किती लागते 1, व्हेरिएबल 2 x चा पॉवर 1 आहे, y चा पॉवर 1 आहे, म्हणजे तुमची डिग्री 1 आहे गणिताची, म्हणजे 2 व्हेरिएबल पण आहे आणि त्यांचीच डिग्री जर 1 असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, तिथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। त्याच्यानंतर समोर जर पाहिलं तर आपल्याला काही इक्वेशन दिले, ते इक्वेशन तुमची जर पाहिलं तर इज द इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, टू व्हेरिएबलचं इक्वेशन आहे का नाही, म्हणजे चॅप्टरचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधलं आहे किंवा नाही, तुम्हाला येस नो अशा प्रकारचं विचारले। त्या ठिकाणी आपलं लिनियर इक्वेशन जर असेल तर आपल्याला व्हेरिएबल पाहिजे, व्हेरिएबल किती असावा 2 असावा, आणि त्यांची डिग्री डिग्री किती असावा प्रत्येकाची तिथं 1, व्हेरिएबल 2
आता याच्यात आपण चेक एवढंच करणार आहे, व्हेरिएबल 2 पाहिजे आपल्याला, डिग्री त्यांच्या त्या व्हेरिएबलची तिथं 1. आता या ठिकाणी चेक करा बरं एकदा, एबीसीडी चे 2 अक्षर आहे म्हणजेच व्हेरिएबल किती त्या ठिकाणी 2 आहे. आता याचा जर पॉवर पाहिला, एम चा पॉवर 1 आहे, एन चा पॉवर 1 आहे, म्हणजेच त्याच्यामुळे इथं काय लिहिणार आपण तिथं यस. हे काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे, म्हणजेच त्याला काय म्हणलं आपण तिथं यस. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स आणि वाय किती व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल आहे गणितामध्ये, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल आहे. परंतु त्यांची पॉवर चेक कराय, याचा पॉवर किती तिथं 2 आहे, याचा पॉवर किती तिथं 1, हायेस्ट किती दोघांमध्ये 2. जर हायेस्ट जर 2 आहे म्हणजेच आपल्याला काय लागतं तिथं डिग्री 1 पाहिजे, तरच आपलं ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल होतंय. त्या ठिकाणी व्हेरिएबल 2 आहे परंतु डिग्री किती तुमची तिथं 2 आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं आपण तिथं नो, कारण की ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं गणित नाही तुमचा. रिझन काय तुमच्याकडे तिथं डिग्री किती होती त्यांची, डिग्री 2 होती, म्हणून ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही त्या ठिकाणी. या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल, इथं एक्स आहे, इथं वाय, म्हणजेच व्हेरिएबल 2 आहे तुमच्याकडे, म्हणजेच व्हेरिएबल 2 आहे गणितात. त्यांचे पॉवर चेक करा. मग व्हेरिएबल जर 2 असेल तर त्यांचे पॉवर चेक करा, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे, काहीच द्यायला नसेल म्हणजे पॉवर किती तिथं 1 आहे, म्हणजेच 2 व्हेरिएबल पण आहे आणि त्यांची डिग्री किती तिथं 1 आहे, म्हणून त्याला काय म्हणलं आपण यस म्हणला. नेक्स्ट या ठिकाणी तुमचे व्हेरिएबल किती इथं एकच व्हेरिएबल आहे, कारण त्याच्या मागचा. आता या गणितात जर पाहिलं तिथं 0x म्हणजे ज्याची व्हॅल्यू आहे तुम्हाला या 0ची नाही, म्हणजेच व्हेरिएबल किती तिथं एकच व्हेरिएबल आहे. 1 व्हेरिएबल जर असेल तर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसतं. वर्ग 6वी मध्ये जर पाहिलं तर लिनियर इक्वेशन ते 1 व्हेरिएबलचं गणित आहे, म्हणजेच कसं गणित येते x + 5 = 11. या ठिकाणी किती तुमचा x इक्वल तुम्ही सोडवलं होतं आठवता, प्लस तिकडे मायनस केला, x इक्वल किती आले ते 6, म्हणजेच या गणिताला इथं व्हॅल्यू नाही, म्हणजे तुमचं काय तिथं फक्त yच व्हेरिएबल आहे. y व्हेरिएबल असेल त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं आपण तिथं नो, या टाईपचं गणित होतं ते, कारण की याला व्हॅल्यू नाही म्हणजे त्याला अगोदरचं गणितच नाही, फक्त एवढं आहे तुमच्याकडे, म्हणजे याला काय म्हणलं आपण नो म्हणला. रिझन काय होतं तिथं ओनली वन व्हेरिएबल कोणतं होतं ते इज वाय, फक्त वाय व्हेरिएबल होतं त्याच्या. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी वाय व्हेरिएबल नाही, म्हणजेच वायची व्हॅल्यू इथं 0 आहे, म्हणजे ते व्हेरिएबलच नाही. वाय जर व्हेरिएबल कटलं तर मग त्याच्यात उरलं एकच व्हेरिएबल, अगोदर पॉईंट मधला नंबर चालतोय आपल्याला, व्हेरिएबल किती तिथं एकच, कोणतं येते एक्स, वाय नाही तिथं, म्हणजेच याही ठिकाणी ओनली वन व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे त्यालाही काय म्हणलं आपण नोच म्हणला. 2 व्हेरिएबलचं गणित नाही ते, त्याचं रिझन पण तेच, ओनली वन व्हेरिएबल कोणतं होतं त्या ठिकाणी एक्स. आता हे थोडं तुम्हाला इंडासिस मध्ये मागच्या वर्गात जावं लागेल. आता याच्यात जर पाहिलं तर तुम्हाला सरळ 2 व्हेरिएबल दिसतात, एक्स आणि वाय काय दिसतात तुम्हाला 2 व्हेरिएबल दिसतात गणितात. परंतु त्या गणितात जर पाहिलं तर तुमच्या आठवत असेल तर चेक करा एकदा पाहिजे. आता असं होतं a⁻⁻m इंडासिस चॅप्टर मध्ये, म्हणजेच 1/, असं लिहिलं होतं तुम्ही, मायनस असेल तर इथं प्लस घेतलं होतं, आठवतं. आता मग याच्यात जर पाहिलं तर तुमचं या ठिकाणी असं दिले, याचा पॉवर किती तुमचा तिथं 1 आहे, म्हणजे तुमचा त्यातला 1चा पॉवर इथला प्लसचा तिकडे काय होणार मायनस होणार. म्हणजेच तुमचं असं जर असेल इथं 1/, इथं 4 होते, तिथं 1/, याचं एक्सचा पॉवर किती तुमचा तिथं 1 आहे, म्हणजे त्याला जर रिटर्न उलट लिहिलं आपण त्यातलं याचं जर पाहिलं तर, म्हणजे तुमचं 1 सोडून द्या, यातला हा प्लस वाला पॉवर एक्सचा पॉवर काय आला तिथं मायनस. पॉवर जर मायनस जर असेल तर ती डिग्री नाही तुमची, डिग्री नाही म्हणजेच तुमचा त्यात जर पाहिला तर हा काय आला तुमचं तिथं नो आला. हे समजलं, प्लसचं इकडे आणलं काय झालं मायनस झाला, मायनस जर पाहिलं तर नाही तुमचा, कशानुसार या नियमानुसार, पण त्या इंडासिसच्या a⁻⁻m = 1/a⁻m, त्या इंडासिसच्या नियमानुसार याला काय म्हणलं आपण नो. समोरचा नेक्स्ट याच्यात जर पाहिलं तर एक्स वाय किती तुमच्याकडे 2 व्हेरिएबल आहे गणितामध्ये, यांचा पॉवर चेक करा. पॉवर जर चेक केला तर याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. आता याच्यात जर पाहिलं तर ह्या 2 इथल्या व्हेरिएबल मध्ये मल्टिप्लाय फॉर्म आहे, मल्टिप्लाय फॉर्म जर होत असेल तर दोघांचे काय करणार तुम्ही ऍडिशन, म्हणजेच 1 + 1 किती झाले तिथं 2, इथं किती 1, हायेस्ट किती आले मग तुमचं तिथं 2, हायेस्ट पॉवर जर डिग्री किती आली तुमची तिथं 2, डिग्री जर 2 असेल तर नो म्हणणार, म्हणजे त्याची डिग्री किती आली तिथं डिग्री 2. म्हणजेच ज्यांचा सगळ्या याच्यात व्हेरिएबल जर 2 असेल, डिग्री 1 असेल तर त्याला म्हणलं तुम्ही लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, आणि ज्या गणितात तुमचं व्हेरिएबल 1 आलं
किंवा डिग्री तुमची 1 पेक्षा कमी किंवा जास्त जर असेल तर त्यालाही तुम्ही काय म्हणणार, तिथं नॉट म्हणणार.